हं, आम्हाला बिलकुलही कल्पना नसते, की आज काय चॅलेंजेस होणार आहे, तुमच्यासोबत कोण पेअर असणार आहे, हं, तुमच्या ग्रुप चॅलेंजमध्ये तुमचं कॅप्टन काही कोणालाच काहीच कल्पना नसते. हं. जे चेहऱ्यावरचे हावभाव, एक्सप्रेशन असतात ते अगदी रिअल असतात, कारण की हा रिॲलिटी शो आहे. बरोबर, फक्त बरोबर. तुमचं ऑडिशन झाल्यानंतर, सिलेक्ट झाल्यानंतर 10 दिवसाचं तुम्हाला ग्रूमिंग किचन दिलं जातं. हं, त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला चॉपिंग, कटिंग शिकवली जाते. हं, त्याच्यानंतर तुम्हाला असं प्रॅक्टिकली काही असं हात धरून नाही शिकवलं जात. त्यातसुद्धा तुम्हाला चॅलेंजेस देतात, की आज हं, हा चॅलेंज, तो चॅलेंज आणि हं, मग त्यातनं तुम्ही जी डिश बनवतात, मग हं, तिथे आमचे फूड टीमचे 2 हेड असतात. ते मग तुम्हाला सांगणार, की ही अशी प्लेटिंग नको, मग हं, हे अंडर कुक आहे, हे ओव्हर कुक आहे. तर हं, जे 10 दिवसाचं ट्रेनिंग असतं ना, ग्रूमिंग किचन असतं. हं. त्यात मग तुम्हाला तुमची मर्जी, की मग तुम्हाला जो वेळ असं, की मग तिथे मी माझ्या टेक्निक्स शिकले, जे मी आपण रोजच्या जेवणात तर आपण त्या लेव्हलच्या टेक्निक्स तर वापरत नाही. तर मग बरोबर. तिथे एक्सपेरिमेंट्स करायचे, की ही टेक्निक कशी करायची, याला हं, कसं इम्प्रूव्ह करायचं. मग हा जो बेसिक असतो ना, हं. हा बेस आम्ही तिथे तयार करायचं. म्हणजे बरं. स्पेशली माझ्या बाबतीत सांगते, कोणाला काही जमत नसेल, तर ते तिथे एक्सपेरिमेंट करायचे आणि मग ते सगळं डोक्यात ठेवून कुकिंगच्या वेळेस तुम्ही ती टेक्निक तिथे वापरायची. बरं.